असणार आहे ही गोष्ट आवर्जून लक्ष पद्धतीने आपलं हे मार्किंग झालं। नमस्कार मैत्रिणींनो, मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये। आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ अपलोड आहेत, पण ताई आम्हाला मागच्या साईडला बॅक बोट नेक आणि पुढच्या साईडला डीप गळा म्हणजे 5 ते 6 इंचाचा गळा असा ब्लाउज आम्हाला शिलाई करून दाखव किंवा कटिंग करून दाखव अशा खूप साऱ्या कमेंट आलेल्या होत्या। कारण त्यामध्ये ना मेन प्रॉब्लेम येतो तो शोल्डरचा, म्हणजे शोल्डर किती घ्यायचं, कारण कसं आहे पाठीमागचा गळा हा कमी असतो आणि पुढचा गळा हा जास्त असतो, तर त्यावेळेला शोल्डर किती घ्यायचं, मुंडा किती घ्यायचा किंवा त्याची कटिंगची प्रॉपर पद्धत कशी आहे ते सर्वांना जाणून घ्यायचं होतं आणि सर्व गोष्टी मी इथं सविस्तर सांगेन। म्हणजे ह्या ब्लाउजच्या कटिंगची खासियत मी तुम्हाला सांगते की बघा, यामध्ये ना पुढील आणि मागील शोल्डर हे वेगळं वेगळं येत असतं। हो, खरंच वेगळं वेगळं येत असतं। तुम्हाला ऐकून विशेष वाटलं असेल किंवा तुम्हाला आजपर्यंत ही गोष्ट कदाचित कोणी सांगितलेली सुद्धा नसेल, तर अगदी परफेक्ट असं त्याचं मी मापे सांगितलेली आहेत, शोल्डर मधून किती कमी करायचं, कसं कटिंग करायचं। तर आणि शिवाय हा प्रिन्सेस ब्लाउज आहे, मागच्या बाजूला बोटनेक आहे। तर आपण ह्याच ब्लाउजच्या कटिंग आणि स्टिचिंग आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। हा ब्लाउज फिटिंगलाही खूप छान बसलेला आहे किंवा इथं शरीराला सुद्धा अगदी चिपकून बसलेला आहे। आर्महोल मध्ये किंवा चुन्या मुंड्यामध्ये वगैरे कुठेही चुन्या वगैरे नाहीत आणि मागच्या बाजूला सुद्धा युनिक अशी डिझाईन घेतलेली आहे आणि मागच्या बाजूला सुद्धा छान फिटिंगला बसलेला आहे। आणि याच्या बॅक नेक चा डिझाईनचा व्हिडिओ याआधीच अपलोड झालेला आहे, हवं तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते। ज्या कोणी मैत्रिणींनी तो बघितला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा बघा। चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण ब्लाउजचं ड्राफ्टिंग करून घेऊया। पाठीमागचा भाग हा बोटनेक आहे, तर हा बघा मी इथं हे बोटनेकचं ड्राफ्टिंग करून घेत आहे। जनरली बोटनेक म्हणजे किती, तर तो जवळपास 4 इंचापर्यंत हा मागचा गळा असतो आणि इथं हे ड्राफ्टिंग केल्यामुळे काय होतं की आपल्याला पटकन लक्षात येतं। खालच्या बाजूला एखादी डिझाईन असू शकते, मी ही जस्ट तुम्हाला ड्रॉ करून दाखवली, हीच डिझाईन असेल असं नाही, फक्त पाठीमागचा भाग बोटनेक आहे ही गोष्ट इथं आवर्जून लक्षात घ्या। आणि पुढील भाग हा डीपनेक आहे, तर डीपनेक म्हणजे किती, जवळपास आपला जो 6-6.5 इंचाचा जो पुढील गळा असतो ना तेवढा। पुढच्या बाजूला हुक आहेत आणि हा प्रिन्सेस कटवाला ब्लाउज आहे। याची मापं मी तुम्हाला दाखवते जवळून। उंची आहे 13.5, छाती आहे 34 आणि शोल्डर आहे 15 इंच। जेव्हा आपण बोटनेक शिलाई करतो त्यावेळेला शोल्डर हे खूप महत्त्वाचं असतं, म्हणजे शोल्डरचं माप आपल्याजवळ परफेक्ट असणं गरजेचं असतं। तयार उंची 13.5 पाहिजे आहे म्हणून 14.5 इंचावर इथं एक मार्किंग करून सरळ रेषा ड्रॉ करून घेतली। आता ह्या रेषेवर आपलं शोल्डरचं माप येणार आहे। शोल्डर इथं किती आहे, 15 इंच। 34 साईजसाठी तुमचं शोल्डर 14 सुद्धा असू शकतं, 14.5 सुद्धा असू शकतं, पण इथं माझं शोल्डर आहे 15 इंच, त्याच्या निम्मी केलं तर ते आलेलं आहे 7.5 इंच। जे काही पूर्ण शोल्डर आहे मी त्याच्या निम्मी केलं तर ते आलं 7.5 इंच आणि इथं मागील गळा हा 4 इंचाचा आहे, त्यामुळे आपल्याला इथं अर्धा इंच कमी करायचं आहे। जर आता तुम्ही म्हणणार प्रत्येक वेळेला अर्धाच इंच कमी करायचं का, तर नाही, साईजनुसार आणि मागील गळ्यानुसार यामध्ये बदल होत असतात। तुर्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा, 34 साईजसाठी जर का तुमचं शोल्डर 15 इंच असेल आणि मागील गळा 4 इंच असेल तर त्यावेळेला तुम्हाला अर्धा इंच शोल्डर हे कमी करायचं आहे। तर मी इथं अर्धा इंचांनी कमी केलेलं आहे, म्हणजे तयार शोल्डर आपलं 7 इंच तयार झालं। आणि जे नवीन शोल्डर आपल्याला मिळालेलं आहे, म्हणजेच आपण त्याला मायनस केलेलं शोल्डर म्हटलं तरी सुद्धा चालेल, त्याच्या खाली पाऊण इंचावर मी एक मार्किंग केलं। पाऊण इंच म्हणजे किती, तर 1 इंचाला 2 रेषा कमी, ही तर हे मार्किंग करून घेतलेलं आहे। आणि आता आर्महोलचं मार्किंग करणार आहोत आपण 6.6 इंचावर। तर तुम्हाला प्रश्न पडेल प्रत्येक वेळेला हे 6.6च घ्यायचं का, तर नाही, साईजनुसार हे मापसुद्धा बदलत असतं। आणि इथं असा हा चौरस तयार करून घेतला। आपण इथे 34 साईजचा ब्लाऊज तयार करत आहोत, बरोबर। 34चा जर आपण चौथा भाग केला तर तो किती येतो, 8.5 इंच येतो, म्हणजे 8.5 इंच ही ब्लाऊजची काय झाली, घडी झाली। पण इथं बोटनेक आहे त्यामुळे इथं अर्धा इंचांनी लुजिंग ॲड करायची आहे। म्हणजे बघा, जरी 34 साईजचा ब्लाऊज आहे तरी सुद्धा मी आता
आता घडीचं माप इथं घेणार आहे 9 इंचावर, म्हणजे मी इथं अर्धा इंचांनी लुझिंग ॲड केली, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन, कमरेचा चौथा भाग 1 इंच डाससाठी आणि त्यापुढे 1.5 इंचाची शिलाई मार्जिन ही खालच्या बाजूला करून घेतलेली आहे। आता बघा इथं गळ्याची रुंदी घेणार आहे बोटनेकमध्ये मी 4 इंचांनी आणि त्याच्यानंतर शोल्डरचा उतार अशा पद्धतीने देऊन द्यायचा। शोल्डर पट्टी इथं आलेली आहे 3 इंचाची। आता बघा आर्महोलचं मार्किंग करून घेऊया। असं टेप ठेवून तो निम्मी केलं आणि जो मध्य मिळाला तिथं अर्धा इंचावर आतील बाजूला आणि आर्महोलच्या तिथं पाऊण इंचावर एक मार्किंग करून घेतला आणि फ्रेंच कर्वच्या मदतीने आपण इथं हा मागील आर्महोलचा शेप देऊन द्यायचा आहे। इथं पॉइंट तयार व्हायला नको, इथं बरोबर गोलाकार शेप आला पाहिजे। आणि बघा मी चेक केलं तर इथं आर्महोलचं माप अगदी परफेक्ट आलेलं आहे। अशा पद्धतीने ही पाठीमागच्या भागाची आपली ड्राफ्टिंग झालेली आहे। आणि इथं 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत। शोल्डरचा उतार दिलेला आहे पाऊण इंचावर बरोबर, इथं शोल्डर मी कमी केलेलं आहे अर्धा इंचांनी, ही दुसरी गोष्ट। आणि तिसरी गोष्ट म्हणजे जरी हा 34 साईजचा ब्लाऊज असला तरीसुद्धा 8.5 इंचावर घडीचं माप न घेता मी ते 9 इंचावर घेतलेलं आहे। ह्या आवर्जून 3 गोष्टी पाठीमागच्या भागाच्या कटिंगमध्ये तुम्ही लक्षात घ्या। आता पुढील भागाची कटिंग करून घेऊया। पुढील बाजू आपली ओपन आहे। बघा आय आणि हुकच्या पट्टीसाठी मार्किंग करून वरच्या बाजूने मी कापड सरळ करून घेतला आणि जे मार्किंग केलेलं आहे त्यावर बरोबर हा पाठीमागचा भाग अशा पद्धतीने मी ठेवून घेतलेला आहे। आणि बरोबर इथे पाऊण इंच एक्स्ट्रा, पाऊण इंच म्हणजे किती, 1 इंचाला 2 रेषा कमी एवढं अंतर एक्स्ट्रा घेऊन मी हे मार्किंग करून घेतलं। आता बघा इथं शोल्डर किती आहे 15 इंच, त्याच्या निम्मी केलं तर ते किती येतं 7.5 इंच। 7.5 इंचावर एक मार्किंग करून घेतला आणि बघा पुढचा गळा 6 इंचाचा आहे, म्हणून ह्या निम्मी शोल्डरमधून आपल्याला 1.5 इंच हे कमी करायचं आहे। आपण पाठीमागच्या भागाला आपण किती अर्धाच इंच कमी केलं होतं शोल्डर बरोबर, त्यावेळेला पूर्ण तयार शोल्डर 7 इंच आलं होतं आणि इथं 1.5 इंच कमी केलं, मग इथं तयार शोल्डर आलेलं आहे आपलं 6 इंच। आणि त्याच्या खाली बरोबर पाऊण इंचावर इथं एक मार्किंग करून हा शोल्डरचा उतार दिलेला आहे, म्हणजे शोल्डरचा उताराचं मार्किंग मी पाऊण इंचावर केलं आणि त्याच्या खाली बरोबर 6.6 इंचावर आपल्याला इथं हे आर्महोलचं मार्किंग करून घेतलं आणि ही चेस्ट लाईन आलेली आहे। त्यानंतर इथं असा हा चौरस तयार करून घेतला। आता बघा घडीचं माप इथं किती आहे 8.5 इंच आणि त्यापुढे 1.5 इंचाची शिलाई मारली। आर्महोलच्या मार्किंगवर टेप अशा पद्धतीने ठेवून तो दुमडून घेतला आणि मध्यावर बरोबर पाव इंचावर एक मार्किंग करून अशी ही तिरकस रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे। त्यानंतर खालच्या बाजूला इथं पाऊण इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आणि आता हे जे 3 पॉइंट मिळालेले आहेत याच्या फ्रेंच कर्वच्या साहाय्याने हा पुढील आर्महोलची गोलाई आपण इथं देऊन दिलेली आहे। आता बघा इथं काय करायचं आहे, ही शोल्डरची जी पट्टी आहे ती इथं किती आलेली आहे 3 इंच, म्हणून पुढील भागाची सुद्धा 3 इंच यायला पाहिजे, म्हणून इथं हे मी माप घेऊन घेतलं, म्हणजे एवढं जे उरलेलं आहे ती आपल्याला गळ्याची रुंदी मिळालेली आहे। तर बघा पुढचा गळा 6 इंचाचा होता म्हणून 6.5 इंचावर मार्किंग केलं आणि 3 इंच खालच्या बाजूला। त्यानंतर असा हा चौरस तयार करून घेतला आणि फ्रेंच कर्वच्या साहाय्याने इथं हा गोल शेप देऊन द्यायचा, हा पुढील गळ्याचा शेप आहे। टक्सचं मार्किंग केलेलं आहे 9.5 इंचावर, टक्सची रुंदी इथं 3.5 इंच घेतली आणि शिलाई मार्जिन अर्धा इंच ॲड करून 4 इंचावर एक मार्किंग केलं। खालच्या बाजूला अर्धा इंच कमी करून 3.5 इंचावर एक मार्किंग करून अशी तिरकस रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे। त्यानंतर बघा हा जो मेन टक्स आहे 34 साईजसाठी मेन टक्स घेणार आहोत 2 इंचावर आणि अशी सरळ रेषा ड्रॉ करून घेतली 1.5 इंचावर। त्यानंतर हा प्रिन्सेसचा शेप देऊन दिलेला आहे खालच्या बाजूने। आता बघा वरच्या बाजूला 1 इंचावर असं 1.25 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आणि त्याच्या दोनही बाजूंना अर्धा इंच असं हे मार्किंग करून घेतलं, म्हणजे हा आर्महोलच्या बाजूचा आपला टक्स असणार आहे। आणि आता बघा इथं आर्महोल ह्या बाजूला आपण काय करणार आहोत प्रिन्सेसचा शेप देऊन देणार आहोत। अशा पद्धतीने आपल्याला हा प्रिन्सेसचा शेप द्यायचा आहे। या दोनही रेषा ज्या ठिकाणी एकमेकींना जोडल्या गेल्या तिथलं अंतर मोजलं तर ते पुढच्या बाजूला येतं थोडंसं, त्यानंतर तिथून खाली आपल्याला खालच्या बाजूला अर्धा इंच हे एक्स्ट्रा वाढवून घेतलेलं आहे। मी इथं नवीन आर्महोल ड्रॉ करणार आहे। इथं आपला टक्स घेतल्यानंतर 8.5 टक्स घेतल्यानंतर 1 इंच त्याला शिलाईला जाणार
आणि त्यापुढे आपल्याला 1.5 इंचाची शिलाई मार्जिन करायची। आता हे जे नवीन मार्किंग आलेलं आहे त्यावर आपण काय करणार आहोत, आर्म होलचा नवीन शेप ड्रॉ करणार आहोत। आणि हा जो आधीचा शेप दिलेला होता ना आर्म होलचा, तो आता विचारात घ्यायचा नाही। त्यानंतर बघा कंबरेचं मार्किंग, कंबर किती होती 30, त्याचा चौथा भाग केला तर तो आला 7.5 इंच। हा टक्स किती 2 इंचाचा होता, तो 2 इंचाचा, त्याला शिलाईला दोनही बाजूंना अर्धा इंच एक्स्ट्रा लागणार, ते 1 इंच आणि त्यापुढे 1.5 इंचाची शिलाई मार्जिन असं मार्किंग करून ते वरच्या बाजूने आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे। इथं आपण उंची वाढवली होती त्यामुळे आय हुकच्या साईडने काय होतं, कापड जास्त होऊन जातं, म्हणून आय हुकच्या बाजूला अर्धा इंच आणि कमरेच्या बाजूला 1 इंचावर असं हे मार्किंग करून घ्यायचं। आता ही सरळ रेषा आहे आणि ही गोलाकार आहे, तर जेवढं अंतर सरळ रेषेचं आलेलं आहे तेवढं गोलाकार रेषेवर मार्किंग करून घ्यायचं आणि ते कमरेकडच्या मार्किंगला अशा पद्धतीने जोडून घेतलेलं आहे। इथं हे आपलं पूर्णपणे ड्राफ्टिंग झालेलं आहे। आता बघा हा जो पार्ट आहे हा आपल्याला रिमूव्ह करायचा आहे, म्हणजे हे आपण कटिंगमध्ये घेणार नाही आहे। आणि हा जो मेन टक्स आहे ना, तर हा सुद्धा आपण एवढं कापड कमी करणार आहोत। बऱ्याच मैत्रिणी म्हणता की ताई प्रिन्सेस ब्लाऊज हा चपटा होतो, तुम्ही जर का हा मेन टक्स आणि आर्महोलच्या बाजूचा टक्स व्यवस्थित घेतला आणि आर्महोलचा गोलाई जर व्यवस्थित दिली तर तुमचा प्रिन्सेसचा ब्लाऊज कधीच चपटा होणार नाही, छान त्याला असा उभार शेप येत असतो। हे बघा कुठे कुठे मला कापड घ्यायचं नाही आहे ते मी सर्व मार्किंग तुम्हाला इथं करून दाखवलेलं आहे, समोरच्या बाजूने सुद्धा तुम्हाला दाखवते। आणि आता आपण हे कट करून घेऊया। अशा पद्धतीने आपलं हे प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग झालेली आहे। आणि इथं एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची आहे की बघा पाठीमागचा भाग हा बोटनेक होता आणि पुढील भाग डीपनेक होता, तर त्यावेळेला शोल्डरची मापे कशी बदलतात हे तुमचं आता इथं लक्षात आलं असेल। हे कटिंग झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो आपला ब्लाऊज पीस आहे त्यावर हे पार्ट ठेवून घ्यायचे आहेत आणि सर्व बाजूंनी अर्धा इंच एक्स्ट्रा अंतर घेऊन हे सर्व आपल्याला कट करून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने मी हे कटिंग करून घेतलेले आहेत। इथं ही कटिंग झाली। आता आपण याची शिलाई बघूया। हा जो प्रिन्सेसचा पार्ट आहे ना, त्याला पहिला पार्ट असं म्हणूया, ते असे समोरासमोर ठेवून घ्यायचे आणि काठाने आपल्याला याला शिलाई द्यायची आहे। आता शिलाई देत असताना कुठेही चून किंवा गुढी वगैरे यायला नको, ही काळजी आवर्जून घ्यायची। मी बऱ्याच व्हिडिओंमध्ये हे डिटेलमध्ये दाखवलेलं आहे। त्यानंतर जे एक्स्ट्राचं कापड आहे ब्लाऊज पीसचं ते कट करून घेतलं, दोनही पार्ट आपले तयार झाले। हा प्रिन्सेसचा सेकंड पार्ट, हे सुद्धा समोरासमोर ठेवले, त्यानंतर सर्व बाजूंनी त्यांना शिलाई दिली आणि जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे ते इथं कट करून घेतलेलं आहे। सेम ह्याच पद्धतीने दोनही पार्ट मी तयार करून घेतले। त्यानंतर बघा आता काय करायचं आहे, आपण एकमेकांना जोडताना काय करतो, हा जो एक पार्ट आहे ना तर तो पुढच्या बाजूने घेतो। अशा पद्धतीने हे इथं अगदी कुठेही कापड न खेचता सर्व ठिकाणचा शिलाईमधील अंतर हे सेम आलं पाहिजे। अशा पद्धतीने हा प्रिन्सेसचे दोनही पार्ट शिलाई करून घेतले आणि तुम्ही बघू शकता किती छान असा हा उभार शेप आलेला आहे। सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचा सुद्धा पार्ट मी तयार करून घेतला आणि आता आपण इथं हुकाची पट्टी जोडणार आहोत। पुढील बाजूने मी थोडंसं कापड फोल्ड करून घेतलं आणि हुक पट्टी आपण वरच्या बाजूने जोडतो, म्हणजे ती आतल्या बाजूला फोल्ड होऊन जाते। त्यानंतर इथं ही दाब शिलाई दिली आणि पूर्ण कापड आतील बाजूला फोल्ड करून काठाने शिलाई देऊन द्यायची आहे। ही बघा अशा पद्धतीने आपली पट्टी हुक पट्टी शिलाई करून झाली। आता आय पट्टी सुद्धा मी एका बाजूने फोल्ड करून घेतली, त्यानंतर आतील बाजूने शिलाईला सुरुवात केली, जेवढं एक्स्ट्राचं कापड होतं ते कट केलं पुळवर। त्यानंतर आपल्याला इथं ही दाब शिलाई द्यायची आहे आणि ही बरोबर पट्टी आता फोल्ड करून घ्यायची आणि त्यानंतर आपण इकडं मध्यभागी शिलाई देणार आहोत, कारण आपण इथं मशीनचे आय करणार आहोत। अशा पद्धतीने हे एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं, बघा किती छान असा पफ आलेला आहे। त्यानंतर मी चेक केलं आय आणि हुकच्या दोनही पट्ट्या सेम आहेत का, कमी जास्त तर नाहीत ना, तर त्या बरोबर आहेत। त्यानंतर गळ्याची पट्टी जोडून घेऊया।
किंवा तुम्ही इथं पायपिंग केली तरीसुद्धा चालते. गळापट्टीसाठी मी इथं तिरकस कापड घेतलं, त्यानंतर एक दाब इतपत हे शिलाई करून घेतलं. त्यानंतर आपण त्याला नॉचेस दिले, आतल्या बाजूने फोल्ड केलं आणि बघा आतील कापड जेवढं एक्स्ट्रा होतं ते कट करून घेतलं. आता हा जो एक्स्ट्रा कापड आहे किंवा जी गळ्याची पट्टी आहे ती पूर्णपणे आतील बाजूला फोल्ड केली, कारण मी तिथं हात शिलाई करत असते. त्यानंतर खालच्या बाजूने कमरेची पट्टी जोडून घ्यायची आहे. कमरेची पट्टी जोडत असताना सुद्धा आपल्याला पुढील बाजूने अशी अर्धा इंचांनी फोल्ड करून घ्यायची. इकडं काठाला पण एक शिलाई देऊन दिली आणि आता ही पट्टी कच्ची शिलाईने मी इथं शिलाई करून घेतली. ही बघा इथं आपली कमरेची पट्टी शिलाई करून झाली. सेम त्याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूचं सुद्धा पार्ट तयार करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथं किती छान असा त्याला उभार शेपसुद्धा आलेला आहे. इथं मी पिन लावून दाखवते म्हणजे तुमचं लक्षात येईल. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा. लाईक करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. या ब्लाउजचा मागील गळा हा बोटनेक आहे, त्याचा व्हिडिओ बघण्यासाठी बाजूला दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा.